दिनांक 6 एप्रिल रोजी देशभरामध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात रामनवमी साजरी होत होती। तर महाराष्ट्रातल्या वर्धामध्ये मात्र भाजपचे माजी खासदार असणारे रामदास तडस यांना देवळीतील राम मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आलं। सोवळं आणि जानवं घातलेलं नाही, यामुळे तुम्हाला राम मंदिरामध्ये जाता येणार नाही असं सांगण्यात आलं, असं स्वतः रामदास तडस म्हणाले। म्हणजे पुजाऱ्यानं आतमध्ये आम्हाला जाण्यापासून रोखल्यानंतर रामदास तडस आणि त्यांच्या पत्नी आणि भाजपचे काही कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते, त्यांनी बाहेरूनच दर्शन घेतलं। कधी काळी याच वर्ध्यामध्ये महात्मा गांधी यांनी दलितांसाठी मंदिर प्रवेश सुरू करण्याची एक चळवळ सुरू केली आणि यानंतर देशभरामध्ये दलितांसाठी मंदिर प्रवेश मिळावा यासाठी एक मोठी चळवळ उभा राहिली। त्याच वर्ध्यामध्ये मात्र भाजपचे माजी खासदार असणारे रामदास तडस यांनाच मंदिरात गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आल्याची घटना महाराष्ट्रभर घडल्यानंतर त्याची चर्चा होऊ लागली। ही घटना नेमकं का घडली, नेमकं या घटनेमागचं सत्य काय, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। वर्ध्यातील देवळीत रामदास तडस यांच्या घराजवळ एक पुरातन राम मंदिर आहे। या राम मंदिराच्या गाभाऱ्यात या बाजूला एक स्टीलचा कठडा आहे। त्या कठड्याला लागूनच गणपतराय महाराजांची मूर्ती आहे। त्या मागे गाभारा असून तिथं राम, सीता आणि लक्ष्मण यांची मूर्ती आहे। या गर्भगृहाला एक लोखंडी दरवाजा सुद्धा आहे। याच राम मंदिरात रामनवमी निमित्त रामदास तडस दर्शनासाठी गेले होते। त्यावेळी तडस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि भाजपचे काही कार्यकर्ते देखील होते, पण मंदिरापासून त्यांना जाण्यापासून रोखण्यात आलं। याबाबत रामदास तडस स्वतःच म्हणतात, मी 40 वर्षापासून या मंदिरात राम लल्लाच्या दर्शनासाठी जातो। रामनवमीला नेहमी गाभाऱ्यात जाऊन राम लल्लाच्या मूर्तीची पूजा करून त्यांना हार घालतो आणि त्यानंतर माझ्या दिवसभरातील कामाला सुरुवात करत होतो। पण यावेळी मला विचित्र अनुभव आला। मला पुजाऱ्याकडून हेकेखोरपणानं राम लल्लाचं दर्शनासाठी गर्भगृहात जाऊ दिलं नाही। तर मुकुंद चौरीकर हेच पुजारी आणि हाच ट्रस्टी हे दोन्ही असल्यानं तो वर्षभर इथं राहत नाही, काही दिवसासाठी येतो आणि आम्हाला अशा प्रकारची वागणूक देतो। मी तेव्हाच पुजाऱ्याला समज दिली होती, पण गाभाऱ्यात प्रवेश न देण्यामागे पुजाऱ्यांनी काय कारण दिलं, तर याबद्दल रामदास तडस म्हणतात की सुरुवातीला त्यांनी इथं सोनं आहे आणि असं कारण दिलं, तेव्हा आम्ही म्हणला आम्ही किंवा इतर भाविक इथं काय सोनं चोरायला येत नाही असं म्हणल्यावर त्यानं दुसरं कारण समोर केलं। आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विचारलं की आम्ही गाभाऱ्यात जाऊ शकत नाही, मग तुम्ही तिथं कसे? तेव्हा पुजारी मुकुंद चौरीकर म्हणाला की जानवं आणि सोळं घातला आहे का तुम्ही? मी घातला आहे म्हणून इथं आहे। पुढे म्हणाला की तुम्हाला बाहेरूनच पूजा करावी लागेल। यावेळी कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, पण रामनवमीच्या दिवशी वाद नको म्हणून मी कार्यकर्त्यांना शांत केलं आणि बाहेरूनच दर्शन घेत मी निघून गेलो, असं रामदास तडस म्हणाले। तर देवाच्या गाभाऱ्यामध्ये कुणी परवानगीशिवाय आत येऊ नये अशी पाटी गाभाऱ्याबाहेर लावण्यात आलेली आहे। हे रामदास तडस दर्शन घेत असल्याच्या फोटोमध्ये सुद्धा दिसत आहे। ही पाटी स्पष्टपणाने तेथे दिसते। पण रामदास तडस यांना रामाचं दर्शन घेण्यापासून रोखलं, तर मग सर्वसामान्य नागरिकांचं काय? त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश असतो का? त्यांना तो प्रवेश दिला जातो का? तर याबाबत तिथल्या स्थानिक लोकांशी माध्यमांनी जेव्हा प्रश्न विचारले, तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलं की आम्ही लहानपणापासून इथं राहतो, आम्ही इथंच खेळतो आणि या मंदिरात दर्शनाला जातो, तेव्हा आम्हाला या मंदिराच्या गर्भगृहामध्ये जाऊ दिलं जात नाही। एवढंच नाही, तर या मंदिरामध्ये इतर देवांच्या सुद्धा मूर्त्या आहेत, तिथे आम्हाला मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेण्याचा अधिकार आहे, परंतु आम्हाला राम भगवानांचं दर्शन घ्यायला मात्र मूर्तीजवळ जाऊ दिलं जात नाही, असं तिथल्या नागरिकांनी आपल्याला सांगितलं। मग रामदास तडस यांनाच या गाभाऱ्यामध्ये रोखण्यात आलं। त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले होते। त्यानंतर रामदास तडस यांनी देखील यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर त्यांना पत्रकारांनी विचारलं की तुम्ही याच्यावर काही कारवाई करणार का? तेव्हा रामदास तडस म्हणाले की ह्या सगळा प्रकार झाल्यानंतर लोकांना बऱ्याच प्रकारे हा प्रकार कळाला आणि त्यानंतर लोकांनी पुजाऱ्यांना जाब विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की हे प्रकरण वाढू नका, पुन्हा अशा प्रकारची चूक आम्ही करणार नाही, रामनवमीला आम्ही मंदिर खुलं ठेवू, हे प्रकरण वाढू नका, अशा प्रकारचं त्यांनी प्रतिक्रिया देऊन त्यांनी आश्वासन आपल्याला दिलं आहे। त्यामुळे मला फारसे यामध्ये काही करावं असं वाटत नाही, असं रामदास तडस म्हणाले। पण तुम्ही विचार करा, हा तोच वर्धा ज्या वर्ध्यामध्ये दलितांना मंदिर प्रवेश मिळावा यासाठी महात्मा गांधींनी आंदोलन उभं केलं होतं आणि त्यानंतर ही एक चळवळ म्हणून देशभरामध्ये सुरू झाली आणि देशातील पहिलं मंदिर या वर्ध्यामध्ये दलितांसाठी खुलं झालं असं म्हटलं जातं। मग अशाच वर्ध्यामध्ये माजी खासदार असणाऱ्या आणि सत्ताधारी भाजपच्या पक्षाचे असणाऱ्या रामदास तडस यांना जर मंदिराच्या गर्भगृहात जाण्यापासून रोखलं जात असेल, तर तिथं सामान्य नागरिकांचं काय, तुमचं आमचं काय, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। पण तुम्हाला काय वाटतं ते कमेंट
कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.